संक्षिप्त श्री गुरुचरित्राच्या नित्य पठणाने लाखो लोकांचे कल्याण झाले आहे. या पोथीचे इतके दिव्य अनुभव लोकांना येत आहेत की असंख्य भक्त श्रद्धेने आठवड्यातून एकदा तरी संक्षिप्त श्री गुरुचरित्राची प्रस्तावनाही वाचतात. फक्त प्रस्तावनेची पाने वाचूनही लोकांना दिव्य अनुभव येतात. काही लोक तर दिवसातून 3 वेळा संक्षिप्त श्री गुरुचरित्राचे पारायणे करतात. अशा प्रकारे संक्षिप्त श्री गुरुचरित्रामुळे अनेकांचा भाग्योदय झालेला आहे. आज आपण संक्षिप्त श्री गुरुचरित्र पारायणाचे 7 अध्याय वाचणार आहोत. तुमच्या रोजच्या धावपळीच्या दिवसातून तुम्हाला जर वेळ नसेल वाचण्यासाठी तर तुम्ही हे ऐकू शकता, ज्याने तुमच्या पूर्ण पिढ्यांचा उद्धार होईल व तुमचे सर्व आयुष्य सुखकर होण्यास मदत होईल. चला तर मग सुरू करूया. अध्याय पहिला. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वतये नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्रीपाद श्री वल्लभ श्री नृसिंह सरस्वती दत्तात्रेय नमः. ओम द्राम दत्तात्रेयाय नमः. ओम नमो भगवते दत्तात्रेयाय. अवधूत निरंजन दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. श्री गुरुचरित्र पवित्र ग्रंथ सिद्ध नामधारका ते सांगत. अनेक उद्धीरले भक्त दिव्य ग्रंथाच्या पठणाने परी सांप्रत कली दारुण जनान जमे पवित्राचरण म्हणून गुरुदयाळ पूर्ण मजला स्वप्नी सांगत असे. श्री गुरुचरित्र संक्षिप्त लिही म्हणती मजप्रत श्रवण पटणे निश्चित कल्याण होईल सकलांचे ऐसे सांगुनी गुप्त होता पहा स्वामी समर्थ त्यांचे चरित्र अद्भुत यथामती वर्णितो अत्री अनुसया कारण दत्तात्रयाचे अवतरण माहुरगडी राहून अनंत लीला करीत असे. यदुअलर्क परशुराम कार्तवीर्य राजनंदन ऐसे शिष्य निर्माण केले पहा श्री गुरुने. ओम राम ओम बीज मंत्र पठणे प्रकटे श्री दत्त ऐसे महात्म्य अद्भुत श्री दत्ताचे आहे हो. अवतारे येती आणि जाती तैसी नोही दत्तमूर्ती सदा राहे पृथ्वीवरती लोकोद्धार करावया जगदुद्धार स्वय कष्टे विश्वंभर. श्री दत्तात्रेय अवतार विविध रूपे राहत असे. अनेक रूपे घेऊन श्री दत्त संचरती जनी जना सन्मार्ग दावणी मोक्ष मार्गा लावित असे. त्यांची रूपे अनंत झाली असती पुढे होत. सर्व धर्मात श्री दत्त विविध रूपे राहत असे. काशीमध्ये स्नान करी भिक्षा मागे कोल्हापुरी माहुरगडी शयन करी ऐसे महिमा जयाचा. कधी मलंग वेशात कधी साधू रूपात कधी गौरवर्णात फिरे दत्त महास्वामी. कधी वृद्ध कधी कुमार यती कधी दिगंबर. श्री दत्त रूप अगोचर विविध रूपे फिरत असे. पिठापूर ग्रामात अपाळ राज सुमती राहत. श्री दत्तात्रेया ते आराधित मनोभावे करुणिया. तव एके दिनी अकस्मात साधू रूपे येती दत्त भिक्षांदेही म्हणत दारी उभे राहुनिया. सुमती भिक्षा वाढत पोट भरी जेवा म्हणत प्रसन्न होऊनी श्री दत्त म्हणती काय हवे तुते. सुमती म्हणे इच्छा एक आहे सदैव मनात विश्वोद्धारक श्री दत्त पुत्र व्हावा मज तैसा. तथास्तु म्हणे श्री दत्त आणि तेथेची होती गुप्त दिव्य तेज पाकत विस्मये ती पाहत असे. पिठापूर आंध्र प्रदेशात अवतार घेती श्री दत्त. श्रीपाद श्री वल्लभ नाम होत प्रसिद्ध जाना दत्ताचे. 16 वर्षापर्यंत मातपित्याचे सुख देत मग जाती हिमालया. दर्शन द्या या भक्तांते तेथून येती वनारसित. काही काळ राहती गुप्त येऊनी गोकर्ण क्षेत्रात लोकोद्धार करती ते. तेथून कुरवपुरात अंती स्थायिक होत. दूर दुरोनी लोक येत स्वामी दर्शना कारणे. महिमा होई अमित अन्नदान होई नित्य. कुरवपूर महासिद्ध पीठ जाना होत असे. कुरवपुरी एक रजक स्वामी ते नित्य नमस्कारित. एक दिनी त्यासी पुसत काय हवे तुझ लागी. रजक म्हणे स्वामी प्रत राजा व्हावे ऐसे वाटत. सुखी प्राणी एका जगात एकची असे राजा तो. श्रीपाद श्रीवल्लभ म्हणत राजा हो पुढील जन्मात. तो म्हणे दर्शन मजप्रत पुढील जन्मात होईल का. स्वामी म्हणती तयाप्रत मीही पुन्हा अवतरत देई दर्शन तुझप्रत. विश्वास ठेवी बोलाचा. श्रीपाद श्रीवल्लभ समर्थ कुरवपुरी राहत लोकोद्धार करीती. अमित महिमा होत असे ऐसे परी कार्य करीत. भक्त इच्छा पुरवित जो जे मागे त्या ते देत. महास्वामी अवधारा. गुरुचरित्र संक्षिप्त सारभूत येथे पाहत. श्रीपाद श्रीवल्लभ समर्थ कुरवपुरी प्रकटले. अध्याय पहिला ओवी असंख्य. अध्याय दुसरा. श्री गणेशाय नमः. ओम द्राम दत्तात्रेयाय नमः. कुरवपुरी राहती श्री दत्त श्रीपाद श्रीवल्लभ समर्थ अनेक लीला दावित लोकोद्धारा कारणे. ऐसे काही वर्षे जात मग म्हणती भक्तांप्रत आम्ही जाता होऊ गुप्त येथोनी अवधारा. हो येथोनी गुप्त जाऊनी राहू कर्दळी वनात. काही काळ तप करीत राहू आम्ही तेथवरी. नंतर पुन्हा परत अवतार घेऊ महाराष्ट्रात. नृसिंह सरस्वती नामे प्रख्यात होऊ आम्ही अवधारा. ऐसे सांगोनी भक्तांकृत कृष्णा नदीत होती गुप्त. श्री शैल पर्वती प्रकटत महास्वामी अवधारा. काही काळ राहुनी तेथ कर्दळीवणी प्रवेशत.
समाधी लावणी बैसत काही वर्षे तेथवरी समाधी ते विसर्जोनी अवतार घेती श्रीपाद मुनी कारंजा ग्राम म्हणून महाराष्ट्रात अवधारा तेथे अवतार घेतो उपजता ओम म्हणू लागत लोक आश्चर्यचकित म्हणती दिव्य बालक हे न रडे न मागे काही बालक ओम म्हणत राही सदा हास्य करीत राही ओम ऐसे म्हणून या दिवस रात्र ओम म्हणत ओम ध्वनी गृही गुंजत ओम प्रकटला म्हणत लोक विस्मय तेधवा ऐसे जाती वर्षे सात बालक ओम राहे म्हणत परी न काही बोलत चिंतित होती सर्वही इतरे जन जे बोलत ते सर्व कळे बालकाप्रती परी प्रत्युत्तरी ओम म्हणत आणिक काही बोलेना अंती पुसती तयासी सांग तू केव्हा बोलसी बालक खून करुणी त्याचे सांग तसे ते अवधारा खून करुणी दावित मौजी बंधन करा म्हणत उपनयन होतात त्वरित बोलेन आपण म्हणतसे ऐसे कोणी माता पिता मौजी बंधन तत्वता करो म्हणती निश्चिता तयारी करो लागले सुमूर्त पाहुनी उपनयन केले पहा मौजी बंधन बालक वेदमंत्र म्हणत निज मौना ते सोडितसे सर्व आश्चर्य वाटत बालक पाहे वर्षे सात वेदमंत्र म्हणू लागत अवतार म्हणती दत्ताचा तव नृसिंह सरस्वती म्हणती सर्व लोकांप्रती आम्ही संन्यासी असो येती गृही न राहू निश्चय ऐसे सांगोनी सर्वांप्रत निघाले स्वामी हिमालयात तेथे तप आचरित लोकोद्धारा कारणे तेथोनिया पुन्हा परत तीर्थयात्रा करीत करीत औदुंबर स्थान जेत तेथे जाऊन राहिले भिलवडी ग्रामा समपित औदुंबर स्थान प्रख्यात आज झाले असत दत्तस्थान म्हणून या 4 मास राहती तेथे शक्ती ठेवती अमुप पादुका तेथे स्थापित जगदोद्धारा कारणे ते औदुंबर पादुका स्थान आज प्रख्यात दत्तस्थान मनोकामना होती पूर्ण ऐसे तीर्थस्थान ते उदरव्यथेने पीडित ब्राह्मणा करीती व्याधीमुक्त मुढा विद्वान करीत ऐसा महिमा जयाचा माधव विप्रासी ब्रह्मज्ञान देती स्वामी कृपा करून सायन देवासी अभयदान श्री गुरु कृपे मिळत असे भक्तांशी उपदेश देती देह हा अनित्य म्हणती धर्म करा म्हणून सांगती मोक्ष मार्गाते पावाया सर्व येथे राहणार काही न येई बरोबर सत्कर्म आणि सदाचार हेची जीवाचे सांगती सायनदेव दत्तभक्त कडगंची ग्राम राहत तयावरी कृपा बहुत केली पहा श्री गुरुने श्री गुरु सायनदेवासी म्हणत सदैव तुझ्या वंशात दत्तभक्ती राहे नांदत प्रिय भक्त आमुचा तू सायनदेव महाभक्ती तयासी स्वामी सांगत आम्ही तुमचे गावा समीपत भविष्यकाळी वास करू साय देवांते वंशात महाभक्त जन्म येत नाम सरस्वती असत तया भक्ताचे दत्त कृपा व्हावी प्राप्त म्हणून जाई अरण्यात तेथे भेटती महासिद्ध शिष्य पहा श्री गुरुचे सरस्वतीसी म्हणती सिद्ध तू लिही श्री गुरुचरित्र श्री गुरु कथा त्यासी सांगत महासिद्ध ते अवधारा श्री गुरूंच्या दिव्य कथा महासिद्धांनी लिहिल्या होत्या घेऊनी हाती त्या ग्रंथा चरित्र लिखाणा आरंभिले सरस्वती नामे तो भक्त पिता गंगाधर असत सरस्वती गंगाधर नामधारक लिही चरित्र श्री गुरुचे सायन देवासी आश्वासित तव ग्रामा समपित गानगा पुरी राहू म्हणत भविष्य काळा माझारी सायन देवासी आश्वासून श्री गुरु करीती प्रयाण औदुंबर स्थानी येऊन कृष्णा किनारी निघाले तया औदुंबर स्थानात 4 मास राहते श्रीदत्त तेथोनी पुढे निघत लोकोद्वार करावया तेथोनी पुढे निघती नृसिंहवाडी स्थानी जाती 12 वर्षे तेथे राहती तप करीती ते देखा श्री गुरुचरित्र संक्षिप्त दत्तलीला येथे पाहत श्री नृसिंह सरस्वती स्वामी समर्थ औदुंबरी राहिले अध्याय 2 समाप्त अध्याय 3 श्री गणेशाय नमः ओम नमो भगवते दत्तात्रेयाय दत्तात्रेयो हरि कृष्णो मुकुंदो आनंददायकः मुनी दिगंबरो बालो सर्वज्ञ ज्ञानसागरः श्री नृसिंह सरस्वती अमरापूर ग्रामा येथे कृष्णा नदी किनारी राहती औदुंबर तळी देखा 12 वर्षे तेथे राहत लोकोद्वारा तप करीत अनेक लीला दावित भक्त रक्षणा कारण नृसिंहवाडी म्हणून आज प्रसिद्ध ते स्थान सहस्त्रवधी भक्तजन नित्य जाती दर्शना मनोहर पादुका असत जलयोगिनी सेवा करीत देवदेवता पूजित ऐसे महात्म्य ते जगदोद्धारा कारण नृसिंह सरस्वती दत्त आपण विविध लीला दाखवून मनोरथ पुरविती भक्तांची अनेक लीला येथे केल्या आहेत श्री गुरुचरित्र वर्णिल्या महासिद्ध स्थान ये वेळा नृसिंहवाडी आहे हे संक्षिप्त असे हा ग्रंथ परी काही लीला सांगत श्री गुरुचरित्र अद्भुत कोणी वर्णो शकेना अमरापूर ग्रामात श्री गुरु जाती भिक्षेप्रत एक ब्राह्मण होता तिथं दरिद्राने गांजलेला घेवड्याचा वेल असत शेंगा त्यासी बहु लागत तेने उदरनिर्वाह करीत ऐसे जीवन चालले त्याचे घरी भिक्षेशी जात तो प्रेम नेई गृहात घेवड्याची भाजी वाढीत तृप्त केले गुरुराया श्री गुरु म्हणती तयाप्रत तू होशील श्रीमंत ऐसे म्हणून निघत तेथून पुढे जावया गृहाबाहेर येत घेवड्याचा वेल तोडीत आणि निघून जात स्वस्थानासी श्री स्वामी कुदळ घेऊन हातात ब्राह्मण मूळ खोदू लागत तव गुप्तधन अकस्मात त्यासी पहा हो सापडले धनाचा हंडा मिळत ब्राह्मण होई श्रीमंत पिढ्या 7 पुरवणी उरत इतुके धन मिळे त्याते
श्री दत्त दयावंत ऐसी लीला दावित दारिद्र्य भक्ताचे हरित करुणा सागर श्री गुरु संतती संपत्ती आरोग्य विद्या ज्ञान वैराग्य आत्मज्ञान आणि योगी सर्वही मिळे भक्तांना। नृसिंह सरस्वती दत्त औदुंबर तळी तप करीत कृष्णा नदी समीप वाहत नृसिंहवाडी माझारी एके दिनी एक भक्त दुरोणी होता पाहत कृष्णा नदी दुभंगत देवता येती बाहेरी जलदेवता बाहेर येत स्वामी पूजा करू लागत भक्त होई विस्मित अद्भुत प्रकार पाहून या योगिनी स्वामी ते पूजित दिव्य प्रकाश तेथे पसरत श्री गुरु रूप अद्भुत भक्त तेव्हा पाहत असे। नृसिंहवाडी स्थानात 12 वर्षे श्री गुरु राहत सिद्धस्थान अद्भुत निर्माण केले तेथवरी मनोहर पादुका स्थापित त्याची पूजा करा म्हणत पूर्ण होती मनोरथ सद्भक्तांचे निश्चय ऐसे म्हणून श्री दत्त गाणगापुरी जाऊनी राहत नृसिंहवाडी स्थानात अपार शक्ती ठेविले। नृसिंहवाडी स्थानात चमत्कार होती नित्य लोकभक्ती करीत तेथे मनोहर पादुकांची गेल्या 700 वर्षात उद्धिरले लोक अनंत अपार महिमा होत आहे आज तेथवरी। शिरोळ ग्रामीचा एक भक्त 5 पुत्र त्याते मरत येऊनी नृसिंहवाडीत पादुका ते सेवे तसी पती पत्नी पादुका ते सेवित पूजा अर्चा करीत नित्य औदुंबर प्रदक्षिणा करीत सेवा करीत राहिले। 1 मास ऐसे करीत श्री गुरु स्वप्नी येत पुत्र होईल म्हणत अभय देती तीज लागी प्रसन्न वदने गृही जात पुत्र होई तिज प्रती अति आनंदेवर होती पहा तेथवरी। पुत्रासी झाले वर्षे 7 घाला आला अकस्मात पुत्र झाला मृत एक दिनी अवधारा माता पिता दुःखित म्हणे माता अक्रंदत श्री गुरुनी दिदला वत्स अल्पायुषी का झाला लोक तिसी समजावीत परी ती न काही ऐकत अपार दुःख करीत पुत्र शवाते विलगोनी तव श्री गुरु समर्थ साधू रूपे तेथे येत म्हणती जा पादुका स्थानात वर लाधला तुला जेथ पुत्र शवाते घेऊन जाई नृसिंहवाडी स्थान पादुकावरी शिर ठेवून अपार दुःख करीतसे ऐसे करीती रात्र झाली निद्रा तिसी लागली स्वप्नी मूर्ती गुरुमूर्ती आली काय दुःख म्हणती ते पुत्र आहे जिवंत उगाच दुःख का करत ऐसे ऐकून उठत माता विस्मित होतसे पुत्रा ते पाहे जीवित पतीसी उठवणी दावित श्री गुरु कृपा अद्भुत म्हणून नमन करीतसे। नृसिंहवाडी पादुका स्थान अपार असे महिमान अदृश्य रूपे नारायण तेथे राहे सर्वदा म्हणून सरस्वती गंगाधर सांगे श्री गुरु चरित्र विस्तार श्रोतया विनवी वारंवार भज भजा हो श्री गुरुसी। अध्याय 3 समाप्त। अध्याय 4 श्री गणेशाय नमः। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। श्री गुरुचरित्र अमृत प्राशिता अमर होती भक्त श्री गुरुचरित्र सुधारस म्हणून नित्य सेवावा तया नृसिंहवाडीत 12 वर्षे गुरु राहत दीनजना उद्धिरत कृपा कटाक्षे करुणिया असो नृसिंहवाडी सोडून गुरु येती गाणगापूर स्थान भीमा अमरजा संगम पाहून तप करीती ते त्या स्थळी संगमी अनुष्ठान करीत भिक्षेशी येती ग्रामात एक ब्राह्मण होता तेथ दारिद्र्याने गांजलेला कधी कधी श्री गुरुनाथ त्याचे घरी भिक्षेशी जात तो प्रेमे नेई गृहात अति आदर करीतसे एकदा त्या गृही जात ब्राह्मण नसे गृहात भार्या त्याची या म्हणत पाट देई बैसावया श्री गुरुसी बैसोनी म्हणे पाहाती ब्राह्मणी आजी प्यावे पाणी फक्त गृही काही असे नातव म्हणती श्री गुरुनाथ म्हैस बांधली दारात दूध देई मज प्रती ऐसे म्हणती थियेला श्री स्वामीसी ती म्हणत वांज म्हणे म्हैस ती अस तत्व म्हणती श्री गुरुनाथ दोही आम्हा पुढे ते ब्राह्मणासी म्हैस दोहात 2 हंडे दूध मिळत अति आश्चर्य वाटत पाहोणी लीला स्वामींची वांज म्हशीशी दूध देई वार्ता सर्वा कळे ही दर्शनासी गर्दी होई श्री नृसिंह सरस्वती स्वामींच्या कुमसी नामे गामात एक यती होता राहत श्री विक्रम भारती असत त्या नाम त्याचे यती रायाचे स्वामी कीर्ती ऐकून निंदा करीती आपण म्हणे संन्याशी महिमान ऐसे हवे कशाला स्वामी नृसिंह सरस्वती आपुल्या सांगती जावे कुमसी ग्रामाप्रती भेटो म्हणती यतीला बैसो निया पालखीत त्या यतीच्या ग्रामा जात यती दुरोणी पाहत साष्टांग नमन करीतसे रोज त्रिविक्रम भारती मानस पूजा जी करीती त्या नृपे नृसिंह सरस्वती देती दर्शन तेधवा पाहोनी इष्टदैवत मुनी स्वामी ते नमस्कारित म्हणते तू साक्षात दत्त नर रूपे राहतसे ऐशा लीला अनंत श्री गुरु भक्तांसी दावित भक्ती मार्गाते वाढवित गाणगापुरी राहोनिया त्रिविक्रम भारती भजे नृसिंह सरस्वती लोक बहुमान देती महासाधू म्हणून या 2 विद्वान पंडित त्रिविक्रम भारतसी म्हणत आम्ही महापंडित चारी वेद जाणत तसो ग्रामोग्रामी फिरून अनेक पंडिता हरवून जयपत्रे घेऊन आम्ही आले येते तुम्ही महापंडित ऐसे कळले आम्हा प्रतवाद करावया वेदांत म्हणून आम्ही आलोसे आम्हा सवे वाद करा अथवा हार मान्य करा विजयपत्र सत्वरा लिहून द्यावे आम्हासी त्रिविक्रम भारती म्हणत आम्ही संन्यासी असत न जाणो वेदशास्त्रार्थ काही न कळे आम्हासी मग हरिपत्र द्या लिहून ऐसे म्हणती ब्राह्मण यती म्हणे त्या लागून गाणगापुरी चलावे तेथे असती श्री गुरुवर नृसिंह सरस्वती अवतार
हरिपत्र तयासमोर लिहून देईन तुम्हासी, चला म्हणून उठत ब्राह्मण बैसती पालखीत, त्रिविक्रम यती चालत निघाले गानन ग्रामासी, गाणगापुरासी येत श्री स्वामीसी नमस्कारी, त्रिविक्रम भारती म्हणत श्री स्वामीसी तेधवा, वाद करण्या ब्राह्मण आले पहा दुरून, पत्र मागती लिहून हरले ऐसे म्हणून या, श्री नृसिंह सरस्वती त्या ब्राह्मणा ते पचारिती, अध्यायने उभय देती पैसती समोर स्वामींच्या, स्वामी तयासी म्हणत विद्याविनयेन शोभत, वाद करुणी काय मिळत लिहून कासया हवे तुम्हा, आढ्यताखोर ब्राह्मण लोळखिती श्री गुरु लागेना, म्हणती द्या लिहून हरलो म्हणून दोघेन, अथवा जिंका वादात, चारी वेद आम्हा पाठ आम्हा सवे शास्त्रार्थ, करुणी जिंका तुम्ही हो, श्री गुरु त्या ते समजाविती परी ते न ऐकत, वाद करा ऐसे म्हणत पुन्हा पुन्हा तेतवली, तुकिया उसरी श्री गुरु देखती, नरासी दुडी एक मातंग उधारी, जात होता ते दवा स्वामी त्या ते पचारिती, कोढला कोण विचारिती तो म्हणे शेतावरी, चाललो काम करावया, स्वामी शिष्यांशी सांगत रेषाभूमीवर काढी सात, शिष्य रेषा काढीत श्रोते पुढे अवधारा, मातंगासी स्वामी म्हणत एक एक रेष ओलांडीत पुढे येई म्हणत, मातंग तैसे करीत असे, पहिली रेषा लंघिता स्तब्धता आली चित्ता, म्हणे मी भिल्ल पर्वता बन राखा नाम माझे, दुसरी रेषा लंघिता बोलू लागले अनेक वार्ता, लोक विस्मित चित्ता पाहावं लागले स्वामीसी, तिसरी रेषा लंघिता म्हणे आपण गंगासुत, का मजसी पचारिता ऐसे म्हणून पुसतसे, चौथी रेषा लंघिता म्हणे आपण शूद्र याती, जात होतो आपले वृत्ती स्वामी माते पचारिले, पाचवी रेषा लंघिता म्हणे मी वैश्य असता व्यापार उद्यम तत्वता, सोमदत्त नाम माझे, सहावी रेषा लंघिता म्हणे मी क्षत्रिय ख्याता अनेक पराक्रम करता, गोदावरी नाव माझे, सातवी रेषा लंघिता म्हणे मी पूर्ण ब्राह्मण वेदशास्त्र व्याकरण सर्व काही जाणत असे, करा वाद मजसी म्हणत मी आहे शब्द पंडित, सर्व वेद कंठस्थ करुणी येथे आलोसे, श्री गुरु म्हणती त्यासी, हे ब्राह्मण आले चर्चेशी, या सवे वेदवादासी तू करावे म्हणून या, पाहुणी हा चमत्कार पंडित कापती थरथर, करीती साष्टांग नमस्कार, श्री गुरु नृसिंह सरस्वती नमस्कार करू, ब्राह्मण गेले क्षमा मागून, इकडे शूद्र होऊनी ब्राह्मण, लोकांसी तो म्हणत असे मी आहे ब्राह्मण, शिवो नका मज लागून, हे सर्व पाहून ज्यांना विस्मय वाटते, स्वामी शिष्यांशी म्हणती पाणी ओता शिरावरती, होईल सर्व विस्मृती, पुन्हा मातंग होईल तो, ओतता जल डोक्यावर सर पडला त्यासी विसर, करुणी स्वामी नमस्कार, शेतावरी तो जातसो, श्री गुरुचरित्र अद्भुत येथे सांगे संक्षिप्त, दत्तावधूत आपले चित्त, श्री गुरुचरणी वाहतसे, अध्याय 4 समाप्त. श्री गणेशाय नमः. अध्याय 5. श्री गणेशाय नमः. ओम दत्त परब्रह्माय स्वाहा. दिगंबर मुने बाला समर्था विश्वस्वामिने परमहंसा महाशून्या महेश्वासा महानिदे. ओम हंस हंसाय विद्महे परमहंसाय धीमहि तन्नो दंत प्रचोदयात. ओम शून्य शून्याय विद्महे परमशून्याय धीमहि तन्नो परब्रह्म प्रचोदयात. ओम दत्तात्रेयाय विद्महे योगीश्वराय धीमहि तन्नो दंत प्रचोदयात. असो गाणगापुरात महिमा चंद्रकले समवाढत. सिद्धस्थान अद्भुत प्रसिद्ध आज आहे हो. रोगी आणि व्याधीग्रस्त तैसेची विविध समस्याग्रस्त सेवा करुणी होती मुक्त. ऐसे अद्भुत स्थान ते महिमा तया त्रैमूर्तीची सांगती शक्ती आम्हा कैची. काया धोरणी मानवाची अद्भुत चरित्र केले हो. भक्त येती यात्रेसी एक भावो भक्तीसी. श्री गुरु दर्शन मात्रेसी सकल भिष्टे पूर्ण होती. दैन्य पुरुष होती श्रियायुक्त. वांजेसी पुत्र होत. आरोग्य मिळे भक्तांप्रत. श्री गुरु ते पाहत माहुरगड स्थानात. एक विप्र होता राहत. पुत्र त्याचा व्याधीग्रस्त. सर्व उपाय हरत असे. करीती अनेक उपचार. परी रोग दुर्धर. वैद्य आणि मंत्रोपचार काही तेथे चालेना. रोग्याची पत्नी म्हणत जाऊ गाणगापुरास. नृसिंह सरस्वती समर्थ येती वरा ते पहावे. रोग्याची पत्नी म्हणत जाऊ गाणगापुरास. रोगी पतीसी घेऊन येवी स्वामी दर्शना कारण. परी प्रवासाचा शीन त्या रोग्या ते साहेना. गाणगापुरी पोचत श्री स्वामी सांगत. श्री गुरुमूर्तीसी पाहत परमानंदे डोलत. असे रोगी असे डोलीत त्या ते काढावे म्हणत. तव तो झाला मृत. पत्नी आकांत करीत असे. कळे स्वामींशी वर्तमान चरणतीर्थ देऊन. प्रोक्षा म्हणती विप्रा लागून. जिवंत होऊनी बैसला. सर्व करीती जय जयकार. नृसिंह सरस्वती ईश्वर प्रकटला पहा भुवर. नररूपाते धरोनिया. ऐसे महिमा अपरंपरा. दीनदयाळ करुणासागर. बालमुकुंद भक्तोद्वार करीत राहे सर्वदा. अनेक रूपे धरित दीन जना उद्धरित. भगवान श्री दत्त लोकोद्वारा कष्ट तसे. त्याचा महिमा अनंत. कृपा त्याची अनंत. रूप त्याची अनंत. अनंत नामे तयाची. विश्वोद्धारा कारण. सदैव कष्टे नारायण. अगाध त्याचे महिमान. कोणी वर्णो शकेना. असो गाणगापुरात. नित्य नूतन महिमा होत. दूर दुरोनी लोक येत स्वामी दर्शना कारण. नित्य होई अन्नदान. भक्त करीती आराधना.
होई सहस्त्र भोजन ऐसे नित्य चालत असे. भास्कर नामे विप्र दारिद्र्य असे पीडित. स्वामीसी भोजन करावे म्हणत शिधा घेऊन येतसे. तिघींसी पुरैर इतके साहित्य तो सवे घेऊन येत. परी जव पाहत असंख्य नित्य जेवताती. रोज जेवती हजार पाहुणी भ्याले अंतर. स्वामी भोजनाचा विचार सोडून तो देतसे. ब्राह्मण तयासी म्हणत सहस्त्र भोजन होई नित्य. स्वामींसी तू काय देत म्हणून चेष्टा करता ती. स्वामी तयासी पचारिती शिधा त्याचा पाहती. स्वयंपाक कर म्हणती ऐसे सांगती तयाला. तिघान पुरते अन्न तयार करीती. तो ब्राह्मण स्वामी म्हणती आज स्वयंपाक तुझा मज जवळी. कफणी त्यावर टाकीत वाडा म्हणती सर्वांप्रत. शिष्याशी स्वामी म्हणत सहाय्य करावे त्याला. शिष्या सहाय्य करीत पंगती उठो लागत. 4 सहस्त्र जेवित ऐसा महिमा श्री गुरुचा. जलचरांशी देती अन्न पक्ष्यांशी देती अन्न. होई अन्नपूर्णा प्रसन्न ऐसा महिमा श्री गुरूंचा. सिद्ध म्हणे नामधारकासे गुरुचरित्र येसे परी येसी. याची निमित्ते बहुरसी भक्त झाले श्री गुरूंचे. अध्याय 5 समाप्त. अध्याय 6 श्री गणेशाय नमः. ओम नमो सर्वसिद्धाय स्वाहा. तया गाणगापुरात महिमा नूतन होई नित्य. दूरदुरोणी लोक येत श्री गुरु दर्शनाकारणे. एक ब्राह्मण दर्शना येत. सवे पत्नी असत. वय वर्षे 60 असत. येऊनी नमी श्री गुरुसी. श्री गुरु पुसती ती येसी. काय इच्छा मनासी. ती म्हणे पुढील जन्मासी पुत्र व्हावा म्हणून या. चाहले वांज या जन्मात दूषण करीती समस्त. पुत्र व्हावा पुढील जन्मात म्हणून या प्रार्थितसे. श्री गुरु म्हणती ती येसी. कोण जाणे पुढील जन्मासी. याच जन्मी पुत्र कन्येसी. पावसी ऐसे करीतो मी. वृद्धा म्हणे स्वामींसी होत नाही विटाळासी. स्वामी म्हणती चिंता कायसी. आपण येथे असताना त्याच रात्री होई विटाळशी. 1 वर्षात कन्येसी जन्म देई वृद्धा हर्षी. ऐसा महिमा श्री गुरुचा. नाम सरस्वती ठेवीत श्री गुरु ती म्हणत. नृसिंह केव्हा येत उदरी माझ्या तव कृपे. हसोनी म्हणित पुढील वर्षी पुत्र होत. श्री गुरु वचन यथार्थ पुत्र झाला परियेसा. ऐसा करुणेचा सागर भक्त इच्छा पुरवित. श्री दत्त दिगंबर गाणगापुरी राहतसे. नरहरी नामे एक विप्र. स्वामी दर्शनासी येत. सर्वांगी असे कुष्ठ. शरण येई श्री गुरुशी. एक काष्ट त्या ते देत. म्हणती सेवी तयापती. पाणी घालती नित्य. सेवा याची तू करी. यासी जव येतील पर्ण जाईल पुष्ट संपूर्ण. ऐकोनी हे आश्वासन विप्र घेई काष्टा ते. संगमावरी जाऊन तेथे काष्ट रोवणी. नित्य घाला स्थान त्या काष्टासी प्रेमाने. ऐसे जाती दिवस 7. श्री गुरु पहावयासी येते. कमंडलू तीर्थ घालित मंत्रोणी त्या काष्ठासी. तात्काळ पर्णे फुटत औदुंबर वृक्ष दिसत. नृसिंह सरस्वती समर्थ महिमा ऐसा जयाचा. तात्काळ विप्राचे कष्ट जात. सुवर्ण देह त्याचा होत. नरसिंह स्वामी श्री दत्त ऐशा लीला तयांच्या. एकदा सायं देवासी घेऊनी जाती संगमासी. दावोनी वर्षा मायेसी. मन त्याचे पाहिले म्हणती जाई ग्रामात. अग्नी घेऊनी ये परत. 2 सर्प पाठवित. पथ दाखविण्या तया लागी. काशी महिमा सांगत. गुरुभक्ती करावी म्हणत. दिव्य दर्शन घडवित. तया सायं देवासी एक तंतुकार भक्त. स्वामी सेवा करीत. झाडणे सारवण करीत. आश्रमात राहितो. शिवरात्री पर्वासाठी श्रीशैल यात्रेसी जाती सर्व ग्रामवासी. भक्त तेथे राहिला. स्वामी म्हणती तयासी तू का न गेलासी. तो मनेश तुमची शिवशी असता जावे कशाला. शिवरात्रीचे दिवशी स्वामी म्हणती तयासी चल जाऊ श्री शैल्यासी. यात्रा पाहून येऊ. तो म्हणे श्रीशैल दूर असता 15 दिन चालाया लागत. आज शिवरात्र असत कैसे पोचू म्हणत असे. त्यासी जवळ बोलावीत पाय धरी म्हणत घट्ट. दुसरे क्षणी श्रीशैल पर्वतावर जाऊन या पोचले ते. स्वामी म्हणती भक्ता प्रत तू जाई मंदिरात. भक्त जाई मंदिरात शिवदर्शन करावया. मल्लिकार्जुन शिवलिंगात श्री नृसिंह सरस्वती दिसत. लोक त्यांचे दर्शन घेत. पाहुणे विस्मत होत असे. करुणी तेथे नमस्कार परतोनी येई बहार. जेथे वैसले श्री गुरुवर तेथे येऊनी नमित असे. म्हणे आत तुम्हीच आहात बाहेरही तुम्हीच आहात. तुम्ही असता गाणगापुरात लोक येती का स्वा. तया म्हणित क्षेत्र महिमा सांगती. तो म्हणे नृसिंह सरस्वती मायेत मजला पाडू नको. तूच अससी परमेश्वर भरोणी राहासी चराचर. ऐसे म्हणून नमस्कार करी भक्त श्री गुरु ते. नंदी नामा ब्राह्मण सर्वांगी कुष्ठ क्षेत्र वर्ण. तुळजापुरा जाऊन 3 वर्षे आराधिले. 3 संवत्सर उपवास. द्विज कष्टला बहुवस. निरोप झाला त्याचा चंदला परमेश्वरी जवळी जाणे. जगदंबेचा निरोप घेऊन आला चंदला परमेश्वरी स्थानी. मास 7 पुरश्चरणी पुनरुक्ती केले उपवास. देवी त्याचे निरोपे देत. गाणगापुरी जावे म्हणत. तेथे असती श्रीदत्त. 12 तेथे होशील तू. विप्रासी क्रोध येत. म्हणे तू देवी असत मनुष्यापासी का पाठवित. ऐसे म्हणे देवीसी. पुन्हा देवी स्वप्नात येत. क्रोध त्यासी म्हणत तो नर नव्हे दत्त. जाई शरणी तया लागी. दुसरे दिन प्रभाती निघे गाणगापुरासी. प्रवास करुणी अष्टदिनी गाणगापुरासी पोचत असे. दुरोणी श्री गुरुस नमस्कारित. श्री गुरु त्यासी म्हणत देऊ पासोनी मनुष्याप्रत का आलासी नरवरा. ऐकोनी ऐसी मात चरणी
समस्कार करीत म्हणे तू ईश्वर असत जाणिले म्हणजे स्वरही सर्वही. श्री गुरु म्हणती सायन देवासी न्याये संगमी यासी दूर टाका त्यांच्या वस्त्रांशी संगमी स्नान करवावे नवी वस्त्रे द्या तयासी आना मन गाणगापुरासी. ऐसे सांगुनी तयासी संगमी देती पाठवणिया जुनी वस्त्रे दूर टाकत संगमी स्नान करीत सुवर्ण देह होत कुष्ठ गेले निघोनिया येई मग गाणगापुरात. श्री स्वामींचे स्तवन करीत म्हणे तू त्रैमूर्ती साक्षात नररूपे अवतरला ऐसे अगाध महिमान नित्य होई अन्नदान ते गाणगापूर स्थान अपार महिमा तेथींचाही परगी ग्रामात. नंदी नामे कवी असत शिवावरी कवित्व करत 5 कवन नित्य करी लोक म्हणती तया प्रत नरसिंह सरस्वती श्रीदत्त तयावरी करी काही कवित्व ऐसे म्हणती तयाला तो म्हणे श्री शंकर त्यासे अर्पिले जीवार नृसिंह सरस्वती गुरुवर नरस्तुती मी न करी ऐसे बोलूनी आपण गेले शिव पूजे कारण पूजा करिता ध्यान लागले त्यासी द्विजासी लिंगस्थानी नृसिंह सरस्वती बैसले त्यासी दिसती हासोनी त्यात म्हणती माझी पूजा करीतोसी का पाहुणी ऐसा चमत्कार करी साष्टांग नमस्कार म्हणे नृसिंह सरस्वती श्री शंकर नररूपे अवतरला येवोनी गाणगापुरात साष्टांग नमस्कार करीत कवित्व करी नित्य ऐसा महिमा श्री गुरूंचा गाणगापुरी श्री गुरु राहत दर्शना येती 7 भक्त सर्वही श्री गुरु ते म्हणत यावे आमुच्या घरासी. श्री गुरु सर्वा हो म्हणती सर्वही आपुल्या घरा जाती पुन्हा कालांतरे मिळती म्हणती श्री गुरु घरी आले 8 रूपे झाले आपण अपार महिमा नारायण 7 ठाई गेले आपण गाणगापुरीही होतचे. श्री गुरु नृसिंह सरस्वती अवतरला असे त्रैमूर्ती गाणगापुरासी वास करीती आता असे प्रत्यक्ष किती वर्णावे महिमा जेथे वेदांची झाली सीमा लक्षावधी भक्तजना उद्धरले पहा श्री गुरुने गाणगापूर संगम मार्गात शेतकरी एक राहत नमस्कार करी नित्य श्री गुरु जाता संगमी. श्री गुरु म्हणता एक काय झाले तुझ्या मनात तो म्हणे शेतात विपुल धान्य पिकावे. श्री गुरु म्हणती तयाप्रती कापून टाकी शेत विस्मय पाही भक्त काय करावे म्हणून या परीक्षणात सावरण म्हणे आज्ञाप्रमाण टाकी शेत कापून वेडा म्हणती लोक तया ते परी घडले विपरीत ते रात्री अतिवर्षा होत सर्वा पीक होईल नष्ट वाचले पीक भक्ताचे कापलेल्या शेतात 18 पट धान्य होत ज्वारी वाटे लोकांत ओला दुष्काळ म्हणून या ऐसा घाद महिमा वर्णिता होई सीमा. एक एक ईश्वरी महिमा नृसिंह स्वामी सरस्वतींची म्हणून सरस्वती गंगाधर करी श्रोत्यांशी नमस्कार नृसिंह सरस्वती गुरुवर श्री दत्त पहा प्रकटले. अध्याय 6 समाप्त. अध्याय 7 श्री गणेशाय नमः. ओम द्राम दत्तात्रेयाय नमः. श्री हे दत्तात्रेया गुरुवर्या मजवर्ती करीती तू दया सतभक्तांशी सदया अन्न वस्त्राते देई तू तैसेची देई सद्गुण दर्शन करुणमय ज्यांचे जीवन लोकोद्धारात अवतरे तया गाणगापूर ग्रामात 20 वर्षे श्री गुरु राहत भीमा अमरजा संगम स्थानात तप केले श्री गुरुने श्रीपाद श्रीवल्लभ अवतारात रजक एक सेवा करीत पुनर्जन्मात राजा होत. श्री गुरु म्हणती तयासी तो बिदरचा राजा होतो. श्री स्वामींच्या दर्शनासी येत काय रजका कैसा असत श्री गुरु म्हणती तयाला राजा ते पूर्वजन्म आठवत म्हणे श्रींची कुरवपुरात सेवा केली म्हणून या जन्मात राजा होनी जन्मलो जेथे श्रींचे स्थानी असे तो भूमी राजा दान करीत औदुंबर नृसिंहवाडी ग्रामोत्पन्न दान देत असे तैसेची गाणगापुरात विपुल दान राजा देत ब्राह्मण वस्ती वसवित श्री गुरु दत्त सेवा करावया रोगी आणि व्याधीग्रस्त तैसेची विविध समस्याग्रस्त सेवा करून होती मुक्त ऐसे अद्भुत स्थान ते. आजही गाणगापूर स्थान असे दिव्य महिमा संपन्न लाखो लोक दर्शनाकारण प्रतिवर्षी जाती ते स्थळी. प्रभू दत्त त्या स्थानात 20 वर्षे स्वय राहत लोक कल्याण करणार्थ शक्ती तेथे ठेवती. यश कीर्ती धन मान आरोग्य ज्ञान समाधान सिद्धी तप साधन प्राप्त भक्ता होत असे. ऐसे अद्भुत स्थान केले जगदोद्धारार्थ निर्माण आपण स्वये आपण कर्दळी वनात गेले ते. स्वामी नृसिंह सरस्वती सर्व भक्ता पचारिती कर्दळी वनात जाऊ म्हणती गुप्त व्हावया कारणे पादुका स्थापती तेथे निर्गुण पादुका त्या म्हणत आणि तेथून निघत नृसिंह स्वामी सरस्वती गाणगापुराहून निघत सांगती असती 4 भक्त श्री शैल पर्वती येत मल्लिकार्जुना ते पहा या काही दिन तेथे राहत मग भक्तांशी सांगत जावे तुम्ही आता परत कर्दळी वनात जातो मी. ऐसे म्हणून श्री दत्त कृष्णा नदी किनारी येत कर्दळी पानावरती बैसत कृष्णा नदी माझारी आश्चर्य पाहती भक्त जलावरी श्री गुरु तरंगत पानावरी बैसोनी जात पैल तिरासी श्री स्वामी कर्दळी पर्णी बैसोनी तरंगत जाती कृष्णे मधुनी पैल तिरी जाऊनी हात दाविती भक्तांना 2 पाऊले पुढे जाता आणि पाहत होती गुप्त ऐसा लीला अद्भुत भक्त विस्मये पाहती. नृसिंह स्वामी सरस्वती कर्दळी वनात गुप्त होती 700 वर्षे पूर्ण होती एका घटनेचे अवधारा. कली 5 सहस्त्र 1921 शाली वाहन शक प्रमार्थी नाम संवत्सरात ग्रंथ पूर्ण झाला हा.
श्री दत्त आज्ञे करून होई ग्रंथ निर्माण, भाविका ताट भरून अमृत पहा वाढले, औदुंबर नृसिंहवाडी गाणगापूर दत्ततीर्थे मनोहर. लाखो लोकांचा उद्धार आजही तेथे होत असे. आजही होती चमत्कार, व्याधी कष्ट दूर होती दूर. श्री नृसिंह सरस्वती गुरुवर कार्य त्यांचे करीत असे. ऐशा लीला अनंत येथे पाहिल्या संक्षिप्त, दत्तावधूत लीन होत सद्गुरु चरणी सर्वसा. संक्षिप्त श्री गुरुचरित्र ग्रंथ येथे पूर्ण होत. सद्भक्तांचे मनोरथ पूर्ण होती निश्चय. देवतांची कृपा होत, सिद्धांची दर्शने होत, परमार्था प्रगती होत. पठणे नित्य ग्रंथाच्या अडली कामे पूर्ण होत. संसार कष्ट दूर होत, भाविकांसी मोक्ष प्राप्त ग्रंथ पठणे होत असे. मार्गशीर्ष शुक्ल पक्षात गुरुवार अष्टमी असत, दत्त जयंती समीपत ग्रंथ पूर्ण होत असे. अध्याय